चला तर आजचा आपला टॉपिक आहे क्यूब अँड क्यूब रूट. त्यापूर्वी आपण थोडीशी माहिती पाहू स्क्वेअर रूटच्या बाबतीत. स्क्वेअर रूट टू स्क्वेअर means 2 into 2 equal to 4. 2 चा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजेच एका संख्येचा दोनदा गुणाकार, म्हणजे 2 into 2 equal to 4. minus 2 square means negative 2 into negative 2 equal to 4. बघा 4 ही संख्या पॉझिटिव्ह 2 चा स्क्वेअर आहे, त्याच प्रकारे निगेटिव्ह 2 या संख्येचा स्क्वेअर सुद्धा हा 4 येतो आहे. Therefore 4 is the square of 2 and negative 2. Therefore square root of 4 याला आपण लिहिणार आहोत स्क्वेअर रूट ऑफ 4, आणि याच्यात दोन संख्या मिळतील आपल्याला, एक पॉझिटिव्ह 2 आणि एक निगेटिव्ह 2 प्लस मायनस 2. तर याप्रमाणे प्रत्येक संख्येचे हे दोन स्क्वेअर रूट निघतात, एक पॉझिटिव्ह निघतो आणि एक निगेटिव्ह निघतो. नोटमध्ये एवरी पॉझिटिव्ह नंबर्स have 2 square root. सेकंड नंबरचा एक पॉइंट टाकून द्या, स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. तीसरा स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा नक्कीच पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह संख्याचं स्क्वेअर रूट मात्र निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन संख्या मिळतात. त्यानंतर आपण जाऊ क्यूब कडे. आता क्यूब म्हणजे काय, कशाला क्यूब म्हटलं जाते, तर एकाच संख्येचा जर आपण तीनदा गुणाकार केला तर त्या गुणाकारापासून मिळणारी जी संख्या असेल त्या संख्येला त्या संख्येचा क्यूब असे म्हणतात. लेट ए बी एनी नंबर, then a cube means a into a into a. एका संख्येचा आपण तीनदा गुणाकार केलेला आहे. वन क्यूब, 1 into 1 into 1, या दोन संख्यांचा गुणाकार 1 into 1 equal to 1. 2 cube, 2 into 2 into 2, या दोघांचा गुणाकार 4 means 8. 3 cube
3 into 3 into 3, 3 into 9, 27. 4 cube, 4 into 4 into 4, 4 into 16, 64. 5 cube, 5 into 5 into 5, 5 into 25 equal to 125. Next, 6 cube, 6 into 6 into 6 means 6 into 36. यांचा गुणाकार करा. 6 6 36 चे 6 हात आले 3, 6 3 18 3 21 म्हणजे 2 1 6. 7 चा क्यूब 7 into 7 into 7 मीन्स 7 into या दोघांचा जो गुणाकार आहे हा 49 आहे. कारण यांचा गुणाकार 9 7 63 चे 3 हातचे आले 6, 7 4 28 28 आणि 6 3 4 3 4 3. त्यानंतर आहे 8 चा क्यूब 8 into 8 into 8 मीन्स यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आहे 64 मीन्स 8 4 32 चे 2 हातचे आले 3, 8 7 48 48 आणि ते जे रिमेनिंग 3 आहे ते ऍड करा 51. 9 क्यूब 9 into 9 into 9 9 into 81 equal to 9 into 1 means 9 not remaining 72 72. And 10 cube 10 into 10 into 10 means 10 into 100 equal to 1000. तर अशा प्रकारे आपण हे क्यूब पाहिलेले आहे. इथून आपल्याला एक पुढचं कलेक्शन करायचं आहे. दीज आर द परफेक्ट क्यूब नंबर्स. परफेक्ट क्यूब नंबर्स आर 1 8 27 64 125 216 343 512 729 1000 अशा अनेक संख्या समोरच्या आहेत. तर यांना परफेक्ट क्यूब नंबर्स म्हणतात. आता क्वेश्चन एग्जांपल आहे. फाइंड द क्यूब ऑफ 50. आपल्याला 15 चं क्यूब करायचं आहे. काय आहे सोल्युशन? 15 क्यूब. क्यूब म्हणजे 3दा गुणाकार 15 into 15 into 15. आला 15 आणि या पहिल्यांदा दोघांचा गुणाकार करून टाका 2 to 5. हा गुणाकार केला त्यानंतर 15 ला 2 to 5 ने मल्टिप्लाय करून टाका. इजीली गुणाकार करता येईल तुम्हाला. 2 to 5 into 15 इथे 2 to 5 पाचा 25 रिमेनिंग 2 5 दूने 10 ना 2 12 चे 2 आपल्याला 1 5 दूने 10 नाही 11
मीन्स 5, 5 आणि 2 7, इथे 3 आणि 3, म्हणजे 3375 हे त्याचं क्यूब झालं. फाइंड द क्यूब ऑफ 1.2. 1.2 चा क्यूब करायचा आहे आपल्याला. काय सोल्युशन? 1.2 क्यूब means 1.2 into 1.2 into 1.2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाका. 1.2 1.44 इक्वल टू, मग नंतर या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं 1.728. त्यानंतर फाइंड द क्यूब ऑफ नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द क्यूब ऑफ 0.02. 0.02 या संख्येचा आपल्याला क्यूब करायचा आहे. बघा याचे सोल्युशन. 0.02 याला क्यूब means 0.02 into 0.02 into 0.02 equal to 0.02. याचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. 2 into 2 4. आता बघा डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साईडला किती संख्या आहेत त्या मोजून घ्यायच्या. 1 2 3 4. त्यामुळे 4 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 1 2 3 4 इथे पॉइंट द्यायचं. हे झालं त्याचं मल्टिप्लिकेशन. बघा इथे 2 into 4 म्हणजे 8. आता या डेसिमल पॉइंटच्या राईटला एकूण किती डिजिट्स आहेत त्यांची संख्या मोजून घेणे आहे आणि त्यानंतरच डेसिमल पॉइंट द्यायचा. 1 2 3 4 5 6 डिजिट्स आहेत म्हणून राईट हँड साइड कडून 6 डिजिट नंतरच तो डेसिमल पॉइंट येईल. 1 2 3 4 5 6 इथे पॉइंट दिलं तर याप्रमाणे त्याचं क्यूब झालेला आहे. आता क्यूब रूट काढायचे आपल्याला. क्यूब रूट पुन्हा आपण रिपीट केलं. परफेक्ट क्यूब नंबर 7. देअरफॉर इथे क्यूब रूट ऑफ 1 म्हणजे 1 येईल. क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे 2 येईल. क्यूब रूट ऑफ 27 3. क्यूब रूट ऑफ 64 4. क्यूब रूट ऑफ 125 म्हणजेच 5. क्यूब रूट ऑफ 216 6. क्यूब रूट ऑफ 343 हा 7 येतो आहे. क्यूब रूट ऑफ 512 8 येईल. क्यूब रूट ऑफ 729 हा 9 येतो.
क्यूब रूट ऑफ 1000 फाईव्ह 10. तर अशा प्रकारे समोरच्या संख्या घेता येतील. परंतु या संख्या ज्या आहेत क्यूब रूट आहेत त्या माहीत करून घ्यायच्यात, आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे की कोणाचं क्यूब रूट काय आहे, म्हणजे पटकन आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता ऍक्च्युली आपण क्यूब रूट जी काढायच्या ज्या पद्धती आहेत, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. एक्झाम्पल, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. त्याचे क्यूब रूट काढू आपण. क्यूब रूट काढताना त्याचे जे प्राइम फॅक्टर्स आहेत त्या प्राइम फॅक्टर्स मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं आहे. काय आहे सोल्युशन? 216 इज an even number. इवन नंबर असल्यामुळे या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे याचा पहिला फॅक्टर जो आहे तो आहे 2. आता या 216 ला 2 ने डिवाइड करून टाकायचं. 1 2 चा भाग गेला 0, इथे 1 नाही यात भाग. त्यानंतर इथे जो आहे 108 आता 2 पुन्हा 108. ही संख्या इवन नंबर आहे, म्हणजे हिचा पहिला फॅक्टर 2. पुन्हा या 108 ला 2 ने डिवाइड करून टाकायचं. 5 गुणे 10 8 म्हणजे 0. 54. त्यानंतर बघा 2 इंटू 2 इंटू हे सुद्धा इवन आहे, म्हणजे 2 27. बघा या ठिकाणी 3 3 3 आलेला आहे. 2 2 2 and 27 is the cube of 3. आपल्याला माहित आहे की 27 ही संख्या 3 चा क्यूब आहे, म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 आहे. 3 इंटू 3 इंटू 3. All factors are prime factors. Therefore, cube root of 216 equal to, या ज्या 3 संख्यांचा ग्रुप आलेला आहे तिथली फक्त केवळ सिंगल संख्या घ्यायची. इथे सुद्धा 3 चा ग्रुप आलेला आहे, म्हणजे सिंगल संख्या घ्या, म्हणजे इक्वल टू 6. याप्रमाणे 216 चा आपण क्यूब रूट काढलेला आहे. तर याप्रमाणे दिलेल्या संख्यांचं तुम्हाला सहज क्यूब रूट काढता येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द क्यूब रूट ऑफ 1000. या -1000 चे क्यूब रूट काढायचे आपल्याला. पाहायचं सोल्युशन कसं तयार करता येईल. हे सोल्युशन 1000 इथे 2 500 2 2 250 2 into 2 into 2 125 2 into 2 into 2 as 125 है. It is the cube of 5 means 5 into 5 into 5. बघा ट्रिपल मध्ये या संख्या आलेल्या आहेत.
Therefore, cube root of 1000 इक्वल टू इथला एकच घ्यायचा आहे, इथून एक घ्या 5 इक्वल टू 10. Therefore, cube root of negative 1000 इक्वल टू निगेटिव्ह 10. याचा तो निगेटिव्ह संख्यांचे स्क्वेअर रूट हे नक्कीच निगेटिव्ह असतात. नोट, नॉट निगेटिव्ह संख्यांचे स्क्वेअर रूट नाही, निगेटिव्ह संख्यांचे क्यूब रूट. ते जे स्क्वेअर रूट म्हटलं ते चुकीचं होतं. द क्यूब रूट ऑफ negative numbers is negative. निगेटिव्ह संख्यांचे जे स्क्वेअर रूट असतात ते रियल नसतात. The square root of negative numbers are not real. त्या रियल संख्या नसतात. त्यानंतरचं एक्झाम्पल घ्या. फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.125. या संख्येचं क्यूब रूट काढायचं आहे. याला और एक्झाम्पल इव्हॅल्युएट म्हणता येईल किंवा फाईंड करता येईल. फाईंड क्यूब रूट ऑफ 0.125. असं दोन प्रकारे हे एक्झाम्पल विचारू शकतात. दोघांचे मिनिंग सेम आहे. क्यूब रूट ऑफ 0.125 क्यूब रूट ऑफ 0.125 ही संख्या आपल्याला लिहिता येते 125 डिवाइड बाय 1000 याप्रमाणे लिहिलं. आता आपल्याला माहित आहे की हा जो क्यूब रूट आहे म्हणजे a पॉवर m कोणता फॉर्म्युला आहे a बाय b पॉवर m म्हणजे a पॉवर m अपॉन b पॉवर m. हा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून इझिली आपल्याला लिहिता येईल क्यूब रूट ऑफ 125 क्यूब रूट ऑफ 1000 इक्वल टू 125 is the cube of 5 means cube root of 5 cube is the cube root of 10 cube म्हणजे हा मिळेल आपल्याला 5 आणि हा मिळेल 10 means 0.5 लिहिता येते. असंही लिहिता येईल किंवा डायरेक्ट आपण डिवाइड बाय 10 आहे त्यामुळे 0.5. इथे फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे n रूट ऑफ a पॉवर n
इक्वल टू ए, हा फॉर्म्युला यूज केलेला आहे इथे बघा, महत्वाचा फॉर्म्युला आहे तो. nth रूट ऑफ ए पॉवर n इक्वल टू ए होतो. तर या प्रकारे आपल्याला दिलेल्या संख्यांचे क्यूब रूट काढता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. हा प्रॅक्टिस सेट 3.3. बघा प्रॅक्टिस सेट 3.3. Example number 1. Find the cube roots of 8000. 8000 या संख्याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. बघा याचं सोल्युशन. 8000 2 into 4000 2 into 2 into 2000 2 into 2 into 2 1000 2 into 2 into 2 1000 means it is the product of 10 into 10 into 10 म्हणजे त्याचा 1000 होतो. therefore cube root of 8000 इक्वल टू, या 3 संख्यापैकी आपल्याला एकच घ्यायचा आहे, त्या 3 पैकी एकच घ्यायचा आहे, इक्वल टू 20. तर याप्रमाणे आपल्याला दिलेल्या संख्याचे क्यूब रूट हे त्यांचे फॅक्टर्स पाडून ठरवता येतात. त्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण एक निगेटिव्ह संख्यावरचा प्रॉब्लेम घेऊ. निगेटिव्ह 512. फाइंड द क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह 512. काय याचं सोल्युशन. पहिल्यांदा 512 या संख्याचे फॅक्टर पाडू. इट इज अ इवन नंबर. 2 into या 512 ला 2 ने डिवाइड करून टाकायचं. 2 into 2 म्हणजे 4, उरलं 1, 10, 1 आणि 6. तर याप्रमाणे 2 5 6 2 ही सुद्धा इवन नंबर आहे म्हणजे 2. आता इथे भाग द्या. 2 5 6 ला 2 ने भागा, इथे 2 0 उरलं, 5 बेदुने 4, इथे उरले 1 आणि 8, 16 0 0 म्हणजे 1 2 8. 2 into 2 into 2 64. आता आपल्याला माहित आहे की 64 ही संख्या 4 चा क्यूब आहे, म्हणजे 2 into 2 into 2 into हे तर झाले, आपण एवढं लिहिलेलं आहे. आता ही जी 64 संख्या आहे 4 into 4 into 4 आहे, ते ट्रिपल मध्ये आले, ट्रिपल मध्ये आलेलं आहे. देयरफॉर क्यूब रूट ऑफ 512 इक्वल टू 2 into 4 हा 8 होतो. देयरफॉर क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह 512 इक्वल टू निगेटिव्ह 8. त्यानंतर
त्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ 27 upon 1 to 5. Find the solution. Cube root of 27 upon 1 to 5 separate करा आता. हा 27 cube root of 1 to 5 cube root of 27 is the 3 cube. Cube root of 1 to 5 is the 5 cube. Means 3 आणि इथे 5. काय केलं इथे? Since nth root of a power n equal to a होतो, हे आपल्याला माहित आहे. आणि या फॉर्म्युलाच्या आधारावर आपण याची पटकन किंमत ठरवलेली आहे. नेक्स्ट, अगेन सिम्प्लिफाय 16 क्यूब रूट ऑफ 16 upon 54. बघा इथे याचे आन्सर कसं ठरवायचं आहे. क्यूब रूट ऑफ 16 upon 54. Here 16 and 54 are not perfect cube numbers. या कोणत्याच नॅचरल नंबरच्या क्यूब असणाऱ्या संख्या नाहीत, म्हणजे नॉट परफेक्ट क्यूब नंबर्स. तर परफेक्ट क्यूब नसल्यामुळे आपण पुन्हा एक विचार करायचा आहे की इथून आपल्याला त्यांचा कॉमन फॅक्टर कॅन्सल करता येईल काय, त्यांचं परफेक्ट क्यूब मध्ये कन्व्हर्शन कसं करायचं. क्यूब रूट ऑफ 16 मीन्स 2 into 8 होतो. यापैकी जो हा 2 झाला, 8 इज परफेक्ट क्यूब नंबर्स. आता 54 2 into 27 याप्रमाणे लिहिलं तर इथे 8 आणि 27 हे त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, ह्या दोन्ही संख्या परफेक्ट क्यूब नंबर्स आहेत. त्यापैकी 2 हा कॉमन फॅक्टर कॅन्सल करून टाकू. ते कॅन्सल केले, मग उरलेलं काय? क्यूब रूट ऑफ 8 upon 27 हे उरलेलं आहे. यांना सेपरेट करा. क्यूब रूट ऑफ 8 क्यूब रूट ऑफ 27 याप्रमाणे लिहिलं. But 8 is the cube of 2 and 27 is the cube of 3. Means 3. 8 means 2 cube. Here cube root of 3 cube. फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. याचं बनेल 2 आणि याचं बनेल 3. कारण कोणतं? nth रूट ऑफ a पॉवर n. तिथलं n सगळं पूर्ण रूट कॅन्सल होतो, म्हणजेच इथे आपल्याला मिळते a. आता ते कॅन्सल कसं काय केलं त्या फॉर्म्युल्याबद्दल थोडीशी कल्पना घेऊन टाका. म्हणजे इथे अरबवर nth रूट ऑफ a म्हणजे a पॉवर 1/n होतो. त्यानंतर nth रूट ऑफ a पॉवर n म्हणजे a पॉवर n 1/n होईल इक्वल टू a पॉवर n इंटू 1/n होतो.
हिअर एन एन कॅन्सल, राहिलं कोणतं ए पॉवर 1 इक्वल टू ए. तर अशा प्रकारे मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून दिलेले आहेत